नांदेडमध्ये घडलेली ऑनर किलिंगची घटना कालपासून चांगली चर्चेत आहे। मुलीच्या भावानं आणि तिच्या वडिलांनी तिच्या प्रियकराची हत्या केली। प्रियकराच्या अंत्यविधीवेळी मुलीनं मृतदेहाशी लग्न करून उपस्थितांना थक्क केलं। मात्र आता या थरारक हत्येमागची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे। मुळात ज्याची हत्या झाली तो सक्षम ताटे हा अट्टल गुन्हेगार होता। इतकंच नाही तर मुलीचं सगळं मामेडवार कुटुंब अट्टल गुन्हेगारी पार्श्वभूमीचं आहे। मुलीचे आरोपी वडील आणि भावावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेतच, सोबत आईवरही गुन्हे दाखल आहेत। सक्षम आणि मामेडवार कुटुंबाचे जवळचे संबंध होते आणि त्यामुळे तो नेहमी त्यांच्या घरी जायचा आणि यातूनच गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले। सक्षमवर त्याच्या गुन्ह्यांमुळे जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई झाली होती। नुकताच तो तुरुंगातून सुटून आला होता। सोशल मीडियावरच्या मेसेजमुळे मुलीच्या घरच्यांना या प्रेमसंबंधांची माहिती कळाली आणि यातूनच त्यांचं सक्षमशी वैर सुरू झालं। मामेडवार कुटुंबानं सक्षमला याआधीही जीवे मारण्याची धमकी दिली होती। सक्षमच्या आईच्या तक्रारीनुसार जातीवादातून त्यांच्या मुलाची हत्या झाली आहे। आईच्या जबाबामधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या। 27 तारखेला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या भावासह काही जण सक्षमच्या घरी गेले आणि त्याची चौकशी केली। मात्र तो बाहेर असल्याचं कळताच ते निघून गेले। त्यानंतर तासाभरातच मुलीच्या वडील आणि भावानं त्याच्या टोळीसह सक्षमला गावात एके ठिकाणी गाठलं आणि त्याच्यावर गोळीबार सुरू केला। त्यातली एक गोळी त्याला लागली, तरीही रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सक्षमनं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पुढे एका फरशीमध्ये अडकून तो पडला। नंतर मारेकऱ्यांनी तीच फरशी सक्षमच्या डोक्यात घालून त्याला ठार केलं। सक्षम केवळ 20 वर्षांचा होता, मुलगी ही जवळपास त्याच वयाची। मात्र त्यांच्या अल्लड वयातल्या प्रेम प्रकरणाचा असा रक्तरंजित शेवट झालाय। तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा।